नमस्कार. मी एक कविता वाचणार आहे आज. याचे कवी आहेत श्री व्यंकटेश कुलकर्णी, जे हैदराबादचे आहेत. हैदराबादला असताना तिथे एक साहित्य कट्टा म्हणून चालतो, तेव्हा काही कार्यक्रम त्यांचे मी अटेंड केले होते. तर जेव्हा आपली थीम ठरली तर तेव्हा बाय चान्स त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. म्हटलं तुमची काही कविता असेल तर मला पाठवा. त्यांची माहिती आधी मी वाचते. व्यंकटेश कुलकर्णी 8 वर्ष हैदराबादमध्ये आहेत. ते ॲक्च्युली सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. सध्या वास्तव पुण्यात आहे, पण हैदराबादमध्ये असताना 2017 साली साहित्य कट्टा नावाचा उपक्रम सुरू केला होता. 25पेक्षा अधिक गझल गीते संगीतबद्ध झालेली आहेत आणि बरंच काही. या गझल काव्यसंग्रह मराठा मंदिर साहित्य शाखा मुंबईचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पुन्हा सांज येते हा स्वतंत्र कवितांचा कार्यक्रम हैदराबादमध्ये झाला होता आणि तो कार्यक्रम त्यांनी हेमांगी नेने आणि यांनी सादर केला होता. त्यांची कविता त्यांनी मला पाठवली आणि त्यांच्या परवानगीने मी ती वाचते. इच्छा. ऋतू बनून यायचं तुझ्याकडे, ऋतू बनून यायचंय तुझ्याकडे वसंताप्रमाणे. बहाव्याचा पिवळा, गुलमोहराचा तांबडा, पळसाचा लाल जर्द रंग उधळायचा तुझ्यावर. मनमुराद मनसोक्त. मला व्हायचंय पहाटेचं दव, मला व्हायचंय पहाटेचं दव, लपेटत स्वतःला तुझ्या भोवती. वाऱ्याची झुळूक होऊन तुला शहारताना अनुभवायचे अप्रूपपणे. मोगरा गुलाब होऊन रेंगाळत तुझ्या कुंतलात, तुझी लयदार चाल अनुभवत वेडवायचंय तुझ्यासाठी. पुन्हा एकदा स्वतःला विसरून उधळायचे तुझ्यासाठी. पणतीची ज्योत होऊन उजळायचे, पणतीची ज्योत होऊन उजळायचे. पाहायचा तुझा चेहरा, तुझ्या डोळ्यातली सात्विकता आणि श्रद्धेय भाव. नेहमी वाटत राहतंस विस्मृती होते वास्तवतेची काही क्षणासाठी. नेहमी वाटत राहतं विस्मृती होते वास्तवतेची काही क्षणासाठी. ते मौलिक क्षण जपत जातो, स्वतःशीच हसत राहतो. गंमत सगळी असते मनात सगळ्या दडलेल्या इच्छांची. थँक्यू.